आणि आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई उपनगरातल्या। दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत हवेचा दर्जा खालावला। शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सोमवारी फटाक्यांमुळे वाढली। भायखळा, माझगाव, नेवीनगर, कुलाबा, वरळीमधील हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली। पश्चिम रेल्वे मार्गावरील राम मंदिर स्थानकामध्ये जन्म झालेल्या बाळाच्या हृदयाला छिद्र, मात्र बाळाच्या जीवाला कोणताही धोका नाही। बाळ आणि आई यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। मुंबईत मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक नवीन एसी लोकल लवकरच दाखल होणार। या आठवड्याच्या अखेरीस आयसीएफ चेन्नईहून मुंबईसाठी रॅक रवाना होणार। एसी लोकलच्या आणखी 14 फेऱ्या वाढणार। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय विस्ताराची महापालिकेची योजना रखडली। साधारण 6 एकर जमिनीवर विस्तार करण्याचा प्रस्ताव 2 एकर जागेसाठी व्यावसायिकांना तब्बल 600 कोटींची मागणी केल्यानं प्रकल्प रखडला। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मुंबई पश्चिम रेल्वेकडून विशेष तिकीट तपासणी मोहीम। एका दिवसात प्रवाशांकडून 1,39,00,000 रुपयांचा दंड वसूल। एका दिवसात सर्वाधिक दंड वसुलीचा नवा विक्रम असल्याची पश्चिम रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंबईतील कूपर रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांना बाहेरून औषधं खरेदी करावी लागत असल्याची वेळ। नागरिकांना मनस्ताप। या आठवड्याच्या अखेरीपर्यंत रुग्णांना सर्व औषधं उपलब्ध होतील। कूपर रुग्णालय प्रशासनाची माहिती। नवी मुंबईच्या कामोठेमध्ये आंबेश्रद्धा सहकारी गृहनिर्माण सोसायटीत एका घराला आग। दुर्घटनेत दोघांचा मृत्यू। मृतांमध्ये आई आणि मुलीचा समावेश। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता। वाशीमधील एका इमारतीत आग। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। मुंबईत विना परवानगी फटाक्यांचा व्यवसाय करणारे पोलिसांच्या रडारवर। अग्निसुरक्षेची कोणतीही काळजी न घेता फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई। आता बातम्या पाहणार आहोत पुणे आणि पुणे जिल्ह्यातल्या। दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। सारसबागेतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात स्मृती दिनानिमित्तानं पोलीस दलातील हुतात्म्यांना श्रद्धांजली। पुण्यातील पाषाण पोलीस संशोधन केंद्राच्या मैदानावर कार्यक्रम। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक पूर्व तयारीला वेग। प्रशासनाकडून ईव्हीएम मशीनची जुळवाजुळव सुरू। सांगलीहून 3,659 आणि सोलापूरहून 2,994 मतदान यंत्र मागवण्यात आली। पुणेकरांना हलक्या ते मध्यम पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता। हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज। पुण्यात मार्केट यार्ड गुरुवारी बंद राहणार। भाऊबीज असल्यानं दरवर्षीप्रमाणे मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळं, भाजीपाला विभाग, पान विभाग, केळी बाजार तसंच मोशी उपबाजार बंद राहणार। शेतकरी आणि खरेदीदारांना मार्केटमध्ये न येण्याचं आवाहन। पुण्यात महापालिकेच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांनाच शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करणं भोवलं। आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई। स्वच्छता होत नसल्यानं आयुक्तांचे आदेश। पुण्याच्या भोरमधील ऐतिहासिक पंत सचिव वाड्यात दीपोत्सव साजरा। राजवाडा परिसरात दिवे लावत दीपोत्सव साजरा। शेकडो लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशात राजवाडा परिसर उजळून निघाला। पुण्याच्या भोरमधील भेलकेवाडीत विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट। महिलांनी आकर्षक रांगोळी काढत केली फुलांची सजावट। दीपावली निमित्तानं मंदिरात 110 वर्षांपासून काकड आरतीची अखंडित परंपरा सुरू। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचा धर्मादाय आयुक्तांचा आदेश।